नमस्कार. मी सीमा मुळे हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या धावपळीच्या जीवनात बरेचदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातूनच अनेक आजार आपल्याला नकळतपणे वेढून टाकतात. त्यापैकीच एक सामान्य पण तितकाच गंभीर आजार म्हणजे मधुमेह. आपल्या शास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे. आयुक्ताहार विहारस्य प्रमेहो जायते ध्रुवम्. म्हणजेच चुकीचा आहार आणि असंतुलित जीवनशैली असली तर मधुमेह होण्याची शक्यता ही नक्कीच असते. आज याच विषयावर सविस्तर पण शास्त्रीय आणि सोप्या भाषेत आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नीतीताई चितलिया, ज्या मधुमेह उपचार व मार्गदर्शन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ आहेत. डॉक्टर नीतीताई चितलिया ह्या गेली 37 वर्षांपासून आयुर्वेदावर प्रॅक्टिस करतात आहे. त्या संगीत विशारद सुद्धा आहेत. त्यांनी आयुर्वेदावर 7 पुस्तके लिहिली. पंचकर्म, नंतर वजन कमी करणे यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. थायरॉइड, डायबिटिक्स, पीसीओडी यासारख्या आजारांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आज त्या एक खूप चांगल्या समुपदेशक सुद्धा आहेत. आजच्या या वेबिनारमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेव्हा आपल्याला काही प्रश्नोत्तर असतील ते सुद्धा आपण चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकता. चला तर मग आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मॅडम तुमचं खूप खूप स्वागत. आपले श्रोते निश्चितच तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक असतील, तेव्हा आपण आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला प्रश्न आहे, मधुमेह म्हणजे काय आणि तो कसा होतो? आता तुम्ही जो श्लोक म्हणून दाखवलात त्याच्यामध्येच त्याचा सगळा समारोप आलेलाच आहे. आणि आयुर्वेदामध्ये जो श्लोक आहे तो अजून त्याला पुढे घेऊन जातो. म्हणजे असं म्हणतो की आस्या सुखम स्वप्न सुखम. म्हणजे ज्यांना आस्य तोंडाचं सुख आहे खाण्याचं आणि स्वप्न म्हणजे लाईंग डाऊन सिडेंटरी लाईफ ज्यांना आवडतं त्यांना जो रोग होतो त्याला प्रमेह असं म्हटलेलं आहे. आणि हा प्रमेह म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे 20 प्रकारचे प्रमेह आहेत. आणि तो कसा आता आपण डायग्नोज करायचा की कोणाला प्रमेह आहे, तर त्याची काही पूर्वलक्षणं आहेत आणि काही लक्षणं आहेत. आता पूर्वलक्षणं म्हणजे काय, तर काही काही त्याला आयुर्वेदाप्रमाणे आम्ही पूर्वरूप म्हणू. म्हणजे आता हा रोग नक्की होणार आहे, म्हणजे आपले दात खराब होणं. आता बघा आयुर्वेदिक तज्ज्ञांना त्यावेळी माहिती होतं की दात खराब तुमचे झाले की पुढे जाऊन तुम्हाला प्रमेह होणार आहे. त्याचबरोबर पाय प्रचंड दुखणं, तुमचे जर खूप पाय दुखत असतील तर तुम्हाला पुढे जाऊन प्रमेह होणार आहे. म्हणजे त्याचा श्लोकच असा आहे, दंतादीना मलाढ्यत्वम प्राग रूपम पाणी पादयो. हात पाय पुष्कळ दुखणं आणि तुमचे दात खराब होणं. आता त्याचे एक लक्षण म्हणजे प्रमेह या शब्दाची फोड जर केली तर प्रकर्षेण आविल मूत्रता. म्हणजे तुमच्या मूत्रावरनं, त्या मूत्राच्या रंगावरनं, त्याच्या स्वरूपावरनं तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रमेह आहे हे आम्ही सांगू शकतो इन शॉर्ट. तर हा डायबिटीस आणि प्रमेह हे एकच आहेत. फक्त डायबिटीस आपण मेलायटिस किंवा हल्ली टाईप 2 टाईप 1 म्हणतो. आणि आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे, त्याच्यामध्ये जात प्रमेही पण आहे, म्हणजे जो टाईप 1 म्हणतो आपण. अच्छा, तेच विचारायचं होतं की मधुमेहाचे प्रकार आहे टाईप 1 टाईप 2. हा, तर आता म्हणजे टाईप 1 टाईप 2 बोललोच आहे तर त्याचे अजून फोड करून सांगते की टाईप 1 आपण म्हणतो की अगदी जन्म म्हणजे साधारण 7-8 वर्षाचं मूल झालं की साधारण डायग्नोज होतं. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की डायबिटीसचा संबंध हा पॅन्क्रियासशी असतो. म्हणजे पॅन्क्रियासचं कार्य कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे, त्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस. म्हणजे त्याच्यामध्ये इन्सुलिन कमी निघणं, न निघणं, पॅन्क्रियासचे इतर काही आजार असणं, हे सगळे टाईप 1 मध्ये येतात. आणि टाईप 2 कसा आहे बघा, तो वेगळाच आहे. असं नाही की पॅन्क्रियास इन्सुलिन बनवत नाहीये, पॅन्क्रियास इन्सुलिन बनवतंय, चांगला ऍक्टिव्ह आहे तुमचा पॅन्क्रियास, पण त्यांनी बनवलेलं जे इन्सुलिन आहे ते तुमचं शरीर त्याचा वापर करू शकत नाहीये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हल्ली आपण बघा D3 व्हिटॅमिनच्या बद्दल खूप ऐकतो की तुम्ही D3 घेतलं नाही आणि तुम्ही कॅल्शियम घेतलं तर त्याचा काही उपयोग नाहीये, कारण ते शरीरात शोषण त्याचं होणार नाही. तसंच आहे की इन्सुलिन तुमचं शरीर बनवतंय
हा हा. पण काही कारणं तुमच्या शरीरात अशी आहेत की हम्म. त्यामुळे तुमचं शरीर त्या इन्सुलिनचा उपयोग करून घेऊ शकत नाही. बरोबर बरोबर. अच्छा अच्छा. आज सध्या आपण म्हणतो भारत हा कॅपिटल झाला आहे मधुमेहाचा, अगदी. किंवा त्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. तर त्यामागे नेमकं कुठलं कारण असू शकतं? हा, तर आता कसं आहे की आपल्या भारत आपण म्हणजे ग्लोरीफाय मला असं सांगावंसं वाटतं की लंडन फूड फेस्टिवल एक व्हायचा, जिथे जयंत नारळीकरांच्या मिसेस त्यांच्या शेजारी राहणारी एक श्रीलंकन बाई होती. तिला खूप हम्म त्या लंडन फूड फेस्टिवलमध्ये भाग घ्यायचा होता. तर ती हम्म. म्हणाली काहीतरी वेगळं मला द्यायचंय, तर तुमची भारतीय थाळी जरा मला समजावून सांग ना. तर त्यांनी तिला ना सबंध आपली डावी बाजू उजवी बाजू कसं काय वाढायचं सगळं छान समजावून सांगितलं. आणि हम्म. त्याप्रमाणे त्या बाईनी सगळं करून तिने त्या फेस्टिवलमध्ये आपलं नाव दिलं आणि हम्म. बेस्ट आणि हायएस्ट न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारी ही थाळी असं त्याला बक्षीस सलग कितीतरी वर्ष मिळालं. अच्छा अच्छा. त्यावेळी मनात असा विचार येतो की जर आपलं जेवण एवढं पोषण आणि भरपूर आहे, मग आपल्याला कुपोषणाचा हा डायबिटीस का होतोय? तर आपल्या ज्या खाण्याच्या सवयी आहेत त्या आपण बदलल्या आहेत. खाण्याच्या सवयींच्या बरोबर आपले पूर्वज जो काही व्यायामपेक्षा ऍक्टिव्हिटी करत होते, ती आपली ऍक्टिव्हिटी एकदम कमी झालेली आहे. यंत्र आलेत, नो डाऊट. यंत्र येऊ नयेत असं मला नाही म्हणायचंय. यंत्राने आपलं काम सुलभ केलंय. पण मग ते बरोबर. काम जर सुलभ झालंय, तर आपण आपल्या शरीराची हालचाल जिममध्ये जावं, योगासनं करावी. पूर्वी जे काही आपल्याला करायला मिळत नव्हतं, कामामध्ये आपण व्यग्र असायचो. तर ते असं आपलं शरीर नियमित ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारे तो चेंज करावा. पण लोकं काय करतात, जेव्हा मी डाएटबद्दल सांगते, की हे तुम्ही खाता ते चुकीचं आहे, तेव्हा आक्षेप घेतात अनेक लोकं, की "अहो, तुम्ही हे सांगता तर आपले पूर्वज तर तेच खात होते." चारशे तेव्हा मी हो. त्यांना तेच म्हणते, तुम्ही खाण्याकडे लक्ष ठेवता, मग तुम्ही ॲक्टिव्हिटीकडे पण लक्ष ठेवायला ऍक्टिव्हिटी पाहिजे अगदी ना. अगदी ते करेक्ट. आपण कसा तराजू असतो. दोन्ही बाजू बॅलन्स पाहिजे. तुम्ही खात बरोबर. सुटलात, तर हा हा. अर्थच नाहीये. बरं पूर्वजांच्या वेळी तुम्ही मला सांगा, हे पॅकेट बंद पदार्थ, एवढं सगळं गोड-धोड असं नसायचं. दिवाळी आली कीच अमुक फराळ. हो. होळीला पुरणपोळी म्हणजे पुरण. आता 12 अगदी महिने अगदी. आपल्याला पुरणपोळी मिळू शकते. म्हणजे बरोबर. आपण खाण्यावरती आपला जोर जास्त करायच्या ऐवजी ते आपण पचवणार कसं आहोत, ते आपल्या शरीराला कसं लागणार आहे ह्याच्याकडे आपला जोर असायला पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे मग यातनं मधुमेहाची लक्षणं कोणती असतात? किंवा सहसा त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. हो. तर तर ही आता लक्षणं हल्ली कोणती? कसं आहे ना, हं. सीमाताई, हल्ली कसं झालंय, की आता प्रत्येक कंपन्यांमधनं किंवा आपण इन्शुरन्स काढलेला असतो, तर दर 2-3 वर्षांनी टेस्टिंग वगैरे होत असतं. पूर्वी हं, कसं हं. व्हायचं, लोकांना डायबिटीस असेल तर कळायचंच नाही. एखादं डोळ्याचं ऑपरेशन निघालं किंवा काहीतरी लागलं आणि असं अचानक ब्लड टेस्ट केली तर मग कळायचं. बरोबर, हल्ली बरोबर. नशिबाने आपण दर 2 वर्षांनी किंवा ऑफिसमधनं टेस्ट होतात आणि आपल्याला कळतं. पण जसं मी हो. सांगितलं, तुमचे दात खराब व्हायला म्हणजे कसं होतं, दात खराब होणं म्हणजे पेक्षा आपण सकाळी ब्रश केलंय, मग आपण जेवलो, तर दुपारी जेवल्यानंतर आपल्याला असं तोंडामध्ये असं चूळ सुटल्यासारखं किंवा दातांना काहीतरी चिकटलंय असं वाटणं, असं हां, फिलिंग हां. सुरू होतं. किंवा दात पिवळे व्हायला लागतात, खराब व्हायला लागतात. त्याच्याने आपण गेस करू शकतो, की आपल्याला जरी आपली आता शुगर नॉर्मल असेल, तरी हां, हां. आपल्याला पुढे जाऊन डायबिटीस होणार आहे. हातपाय दुखणं. बघा आता अगदी हल्ली घसा वगैरे किती. कोरडा पडतो. हां. घसाही कोरडा पडतो का? हो, घसा पण कोरडा पडणं किंवा हातपाय दुखणं. आता हल्ली काय झालंय, की अनेकांना हातपाय दुखत असतात. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज मी त्याच्यावर येणारच आहे. त्याच्यामुळे सुद्धा प्रमेह होत असतो. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. त्यामुळे ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींनी मिळून तो डायबिटीस होतो आणि आपलं नशीब एक आहे, की पूर्वी आपण फक्त शुगर करायचो कसं फास्टिंग आणि पी आता आपल्याला माहिती झालंय काही टेस्ट जसं HbA1c आहे, सी हं. रिएक्टिव्ह प्रोटीन्स आहेत, हां, हां. इतर काही टेस्ट आहेत. ते केल्यानंतर ना आपल्याला लक्षात येतं, की आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होत चाललेला आहे आणि आपण आता त्याच्याकडे एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपल्याला आता चॉईस नाही असं नाही. आपल्याला ते केलंच पाहिजे असं. केलंच पाहिजे. अगदी, अगदी, अगदी छान. मग काही म्हणजे महिलांमध्ये वगैरे मधुमेह होण्याची शक्यता वगैरे धोका जास्त असतो का?
हा, आता खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारलाय. कारण काय माहितीये, आमच्या आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये असे लिहिलंय की महिलांना सामान्यतः डायबिटीस होत नाही, कारण त्या पुरुषांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात. आपण आता म्हणतो बायका नोकरी वगैरे करतात, पूर्वीच्या बायका हा सुद्धा बाहेरचं करणं, नोकरी म्हणजे ती नोकरी हा नसेल कुठल्याही पद्धतीने, पण बाहेरचं सांभाळणं, व्यापार करणं, जर हिंमतवान जास्त नवरे असतात. फिरतीवर जाणारे असायचे किंवा हो हो हो. सामान घेऊन येणारे असायचे किंवा युद्धावर गेलेले असायचे, बायका सुद्धा तेवढ्याच ऍक्टिव्ह, पुरुषांपेक्षा पहिल्यापासून बायका ऍक्टिव्ह. बरोबर. त्याच्याबरोबरच त्यांना दर महिन्याला पाळी येते, त्यामुळे त्यांचं जे हॉर्मोनल बॅलन्स असतं, वर खाली प्रॉपर हम्म. असतं, म्हणून त्यांना प्रमेह होत नाही असं म्हणायचे. अच्छा. पण हल्ली तर रोज बायकांना सुद्धा प्रमेह होतो. हो हो बरोबर आहे. मग पीसीओडी, थायरॉइड वगैरे जे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह आहे, मग याच्याशी काही संबंध आहे का, मधुमेहाशी संबंधित? अतिशय निकटचा संबंध आहे. आणि मी आता त्याच्यावर येतच होते, की आम्ही जेव्हा शिकत होतो ना, तेव्हा दोन गोष्टी होत्या. एक तर की हम्म. साधारण अ, लग्न न झालेल्या मुली, अ, आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा लगेच म्हणजे मुलं नसलेल्या बायकांना अंगावरनं पांढरं कधी जायचं नाही. श्वेतप्रदर त्याला म्हणतात, किंवा अंगावरनं पांढरं जाणं युजली खूप रेअर असायचं. खूप हम्म. मुलं झाल्यानंतर गर्भाशयाच्या तोंडाला जखम वगैरे झाली की कधी कधी व्हाईट डिस्चार्ज व्हायचा बरोबर आहे. बायकांना. आणि पीसीओडीचं तर वर्णन जुन्या टेक्स्टबुकमध्ये नाहीच आहे. आणि असं असेल तर असं लिहिलेलं आहे की 10 लक्ष मुलींमध्ये एखादीला होतो. आणि आता झालंय खरं उलट, की 10 लाख मुलींमध्ये एखादी असते की जिला नसतो. तर हा अरे वा. जो व्हाईट डिस्चार्ज मी म्हटलं ना, हम्म. त्याचं आमच्या पुढच्या ग्रंथांमध्ये, म्हणजे नंतरचे पहिले जे चरक सुश्रुत वाग्भट वगैरे होते, त्याच्यानंतर योग रत्नाकर, भैषज रत्नावली अशी जे ग्रंथ आले, त्याच्यामध्ये त्यांनी सोमरोग नावाचा एक रोग सांगितलेला आहे, की ज्याच्यामध्ये मुलींना श्वेतप्रदर, अंगावरनं पांढरं जाणं, वेगळ्या वेगळ्या टप्प्यात, म्हणजे फक्त पांढरं पाण्यासारखं, थोडंसं दुधासारखं, नंतर घट्ट, म्हणजे आजच्या हम्म. भाषेत बोलायचं तर असं अगदी घट्ट, आपण चीज सारखं अंगावरनं जाणं, हम्म. असं बायका सांगतात, साईज सारखं वगैरे असं हो अंगावरनं जातं. हो. म्हणजे हा एक प्रकारचा प्रमेहच आहे. बरोबर हो. अच्छा. हं. तेच म्हटलं. आणि म्हणजे मासिक पाळी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा रजोनिवृत्ती, मेनोपॉज म्हणतो आपण, त्यात रक्तातील साखरेवर काही परिणाम होतो का त्याचा? हा, म्हणजे कसं असतं बघा, मेनोपॉजचा शरीराच्या साखरेवर काही परिणाम होत नाही. पण हम्म. बायकांना आपण जसं म्हणतो ना, आपण परमार्थात म्हणतो की तुम्ही जप करत राहिलात तर आयुष्याच्या शेवटी तुम्हाला तो आठवेल, नाही तर तो आठवणार नाही. म्हणजे तुम्हाला काही कुठली गोष्टी, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तसंच काय करतात बायका किंवा पुरुष, हल्ली सगळीच जण व्यायामाकडे टोटल दुर्लक्ष. म्हणजे वेळ नाही, आम्हाला कामाला जायला लागतं. पण एकानं मी परवाच सांगितलं, "सर सलामत तो पगडी पचास." तुम्हीच जर निरोगी नसाल, तर तुम्हाला मग तुमचं जॉब करणं, वर्क एफिशियन्सी तुमची कशी वाढेल, जर का तुम्ही व्यायाम नाही केलात तर. बरोबर. आयुर्वेदात कसं सांगितलंय, "व्यायामम कर्म सामर्थ्यम." दीप्ताग्नी, तुमचा अग्नी दीप्त राहतो, कर्म सामर्थ्य येतं, तुमचं शरीर चांगलं सुडौल आणि लचील ज्याला म्हणतात तसं होतं. त्यामुळे व्यायामाचे अनेक फायदे आहेत. तर ते पण तुम्ही करायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही ते इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. आणि ते नियमित केलं ना, तरच ते रोज आठवेल. बरोबर बरोबर. नाहीतर ते आठवायचं नाही. तुम्ही सकाळी उठाल आणि कामाला जाल, तसं नाही. जर का हम्म. तुम्हाला नाश्ता पाहिजे, ब्रेकफास्ट पाहिजे, तर तुम्हाला तो कमवायला लागेल आणि तो कमवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायला लागेल. अगदी अगदी बरोबर. सध्या हे घर, नोकरी किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आहेत, हो, त्यांनी आपला मधुमेह कसा नियंत्रणात ठेवावा, अगदी. याबद्दल थोडस हो. म्हणजे मी आज सांगा. नाही, मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या बरोबरच्या मैत्रिणींना किंवा माझ्या वडिलांच्या दवाखान्यात येणाऱ्या बायकांना मी हे शिकवायचे, टाइम मॅनेजमेंट. सगळी गोष्ट आहे ना, टाइम मॅनेजमेंट वरती असते. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी वायफळ अशा आपण करत असतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी काही संबंध नाही. त्या नाही केल्या तरी सुद्धा चालतील. अशा बरोबर. काही गोष्टी आपण शोधून काढाव्यात, की ह्या हं. गोष्टी आहेत ना, ह्या आपण नाही केल्या तरी पण काय आपल्या जीवनामध्ये काही विशेष फरक पडत नाहीये. अगदी. मग अशा गोष्टी आपण जर बाजूला केल्या, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे करायचंय ते करायला वेळ मिळतो.
करता म्हणजे येईल. मी काय अच्छा. लोकांना सांगते, तुम्ही बसा. आपल्याला लगेच आठवत नाही, लगेच सुचत पण नाही. एक हं, कागद हं, हं. घ्या. त्याच्यावरती दर अर्ध्या तासाला किंवा दर एका तासाला तुम्ही काय काय करताय, 15 मिनिटातला तुम्ही हवं तर, वाह! म्हणजे अजून खूप तुम्हाला छान. ब्रेकडाऊन करायचं तर 15 मिनिटात. तर ना हां. मी खूप पूर्वी अगदी लहान असताना रीडर्स डायजेस्ट मध्ये एक असं आर्टिकल वाचलं होतं. जेव्हा फोन पण प्रत्येक घरात नव्हते, हा साधे फोन. आता तर मोबाईल फोन पण आहे, त्यावेळी साधे फोन पण प्रत्येक घरात नसायचे. तेव्हा हे आर्टिकल आलेलं होतं की अच्छा. अरे! तुम्ही प्रत्येक तुमच्या तासामध्ये काय काय करता ते लिहा आणि हं, हं, प्रत्येक हं. तासामधली 5 मिनिटं चोरा. म्हणजे जे करताय ना त्याच्यातली 5 मिनिटं काढून घ्या आणि तुम्ही बघितलं ना तर तुमच्याकडे जवळजवळ एक पूर्ण तास मिळतो तुम्हाला. हो. किती अगदी, छान अगदी. आहे ना, म्हणजे हा योग्य आहे. विचारच नाही इतका खरंच खूप छान आहे. छान आहे. हम्म. हो, हो. हे खूप त्या छान आहे. हं. तर मग मी तसं लोकांना सांगायचे की तुम्ही असं करून बघा. तर आता जी ऐकणारी लोक आहेत त्यांनी असं करून बघितलं तर मला हं, वाटतं हं. तुम्हाला खूप वेळ, पहिल्यांदा 5 मिनिटं काढाल, मग तुम्हाला ते काम आवडायला लागेल. व्यायाम केल्यानंतर, हे बघा, व्यायाम आपण जेव्हा चालू करतो ना तेव्हा पहिले काही दिवस आपलं शरीर खूप दुखतं. तर त्याच्यासाठी ना 2 गोष्टी आहेत, गुड पेन आणि बॅड पेन. गुड पेन म्हणजे आपले मसल्स जेव्हा दुखतात ना त्याला हे जिम इन्स्ट्रक्टर्स मिठा दर्द म्हणतात. ते शब्द पण किती छान आहे बघा सीमाताई, मिठा दर्द. बरोबर आहे. म्हणजे आपण काहीतरी स्वतःसाठी एक केलंय आणि मनाला त्याच्या काय एक मनाला समाधान सुद्धा असतं म्हटलं. काहीतरी हा, आपण व्यायाम केला, योगा केला, की एक मानसिक आनंद मिळतो. नक्की. तो त्या मिळतो. हा, आणि त्याच्यामुळे आपलं शरीर दुखतंय. हं, हं. आणि जी समजा काही तुमचं लचकलंय किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय तर तुमचं शरीर वेगळ्या पद्धतीने दुखतं. पण बरोबर. ते दुखणं पचवून तो व्यायाम कंटिन्युअस चालू ठेवणं आणि असं ठेवलं ना की 3 महिन्यांनी आपल्याला व्यायामाचं ऍडिक्शन आपण म्हणतो ना ते होतं. आणि मग ते व्यायामाचं एकदा का आपल्याला ते व्यसन जडलं ना, मग ते आपल्याला सोडायचं नाही अगदी अजिबात. बरोबर, बरोबर असं. गर्भधारणे दरम्यान मधुमेह असल्यास आई आणि बाळाने कुठली काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी? हा, याला ना जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, जेस्टेशनल डायबिटीस आईला झाला की तिचं डिलिव्हरी झाल्यानंतर युजली ती नॉर्मल होत असते. पण बरोबर. आजकाल मी असं बघते की मातृत्व पण उशिरा येते. 30शी नंतरच जवळजवळ खूपशा मुलींना 30शी नंतरच मातृत्व येते. त्यामुळे ऑलरेडी त्यांचं वय त्या थोडंसं पुढे गेलेलं असतं. हो. त्यामुळे मी रक्तामध्ये काय प्रक्रिया होते ते सांगणारच आहे डिटेलमध्ये. पण हां. रक्त त्यांचं जे जाडं व्हायला जी प्रक्रिया व्हायला लागलेली असते आणि त्याच्याबरोबर व्यायामाचा अभाव, हे सगळं मिळून त्यांना त्रास होतो आणि मग हल्लीच्या मुलींचा जेस्टेशनल डायबिटीस तेवढा बरा होत नाहीये. त्यामुळे जर का एखादी बरोबर. मुलगी अशी असेल की तिला आता गरोदरपण तिला प्लॅन करायचे की आपल्याला एक बाळ हवंय, तर तिने पहिल्यापासून आपल्या डाएटची काळजी घ्यावी, प्रोटीन चांगलं डाएट घ्यावं. बाळांना तसा विशेष त्रास सुरुवातीपासून काही त्यांना डायबिटीस होतो वगैरे असं काही होत नाही. पण बाळं ना हं, हं, खूप हं. त्यांचं बर्थ वेट खूप जास्त असतं. अगदी गुबगुबीत हं, बाळं हं. जन्माला येतात. हो, पूर्वी तर हो, हो. असं होतं की असं एकदम जाडं मूल आलं की डॉक्टरच म्हणायचे आईला डायबिटीस असणार. तेव्हा तर टेस्ट पण नसायच्या. पण डॉक्टर्स तेच नसायच्या. ओळखायचे बरं हं, का. हं, हं. गावातले माझे काका बरोबर. होते ना, ते अगदी ओळखायचे की हिला जाऊन हां. डायबिटीस होणार आहे किंवा आता हिचं रक्त तपासा, हिला हां, नक्की हां. डायबिटीस असेल असं. हो, हो. बरोबर. ते वंश परंपरेनुसार जर असेल कुणाला, हा, आपल्या तेव्हा सुद्धा डॉक्टर चेक करायला सांगतात ना, की हो. म्हणजे आणि पुन्हा वंश तुमच्या घरी परंपरा फॅमिलीमध्ये म्हणजे जर असेल. हा, हं, 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 हं. तर कसं आहे, वंश परंपरा म्हणजे कसं होतं की आपण जे खातो ना तेच आपली मुलं खातात. तर हो. आपल्याला जर माहितीये की आपल्या आई वडिलांना आहे डायबिटीस, आपल्याला तो कट करायचा आहे, तर पहिली गोष्ट करायची म्हणजे आहाराच्या सवयी बदलून टाका. बरोबर. टोटली बदलून टाका. टोटली म्हणजे इतक्या समूळ बदलून टाका की जर का तुमच्या घरामध्ये भाजी आमटीमध्ये गूळ साखर घालायची एक प्रथा आहे, हो. तोडून टाका. अगदी. म्हणजे काय होईल, पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीस होणार नाही. आणि बरोबर. पुढे जाऊन जेव्हा आपण बघा आता प्रॅक्टिकली म्हणायचं तर 60 वय गेल्यानंतर जर कोणी सांगितलं आहारामध्ये असा बदल करा, तसा बदल करा, तर त्या आहाराला ऍडजस्ट व्हायला कधी कधी खूप त्रास होतो. लोक हं, हं. चिडचिडी होतात, डोकं बरोबर. दुखतं, नकोसं होतं.
मग अगोदरच जर चेंज केलं, आपल्याला माहितीये की आपल्या आई वडिलांना डायबिटीस आहे, तर हा अगोदरपासूनच आपण जर हा चेंज आपल्या आयुष्यात केला तर खूप बरोबर फरक पडतो. बरोबर बरोबर. अच्छा अच्छा. ते आजकाल म्हणतात ते लहान वयात मुलांना मधुमेह होतोय, तर त्यांनी आपल्या म्हणजे आजकालची जी जीवनशैली आहे ती कितपत त्यांना जबाबदार आहे असं. जीवनशैली तर अगदी 100%. म्हणजे आपण जे आता लहान रिव्हर्सल मुलांचं. बद्दल बोलतोय, हम्म रिव्हर्सल हम्म मध्ये हम्म. काय येतं, तुम्ही फक्त औषध घेताय, समजा गोळी घेताय किंवा इन्सुलिनचं इंजेक्शन घेताय आणि तुमची शुगर नॉर्मल आहे, हा हा. तर तो रिव्हर्सल होत नाही. रिव्हर्सल म्हणजे तुम्हाला परत जायचंय, तुम्ही हा परत जसे होता तसं पूर्ववत व्हायचंय. आता बरोबर. पूर्ववत व्हायचंय म्हणजे फक्त गोळी घेऊन पूर्ववत नाही व्हायचे, गोळी बंद करायचे. हा आता मी जसं आयुर्वेदिक डॉक्टर आहे, समजा माझ्याकडे एक पेशंट आले, तो पेशंट ॲलोपॅथी पण औषध घेतोय आणि आयुर्वेदिक पण घेतोय. तर मी त्यांना काय सांगते, आपला एम काय आहे बघा. आपला एम असा आहे की गोळी बंद ॲलोपॅथीची करणं. तर औषध पहिल्यांदा बंद व्हायलाच पाहिजे, पण हम्म. त्याच्यानंतर आयुर्वेदाचं पण औषध बंद व्हायला पाहिजे. अगदी अगदी अगदी. अच्छा. कुठलंही औषध बंद व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबर आता आपण जे बोललो सप्लिमेंट्स, हम्म. सप्लिमेंट्सचा डायबिटीसमध्ये एकमेवा द्वितीय त्याचं स्थान आहे. हा. आपलं अच्छा अच्छा. B12, D3, प्रोटीन्स, मायक्रोन्यूट्रियंट्स, सगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स, हे सगळं आपल्या शरीरात नॉर्मल असायला पाहिजे. आता ही भाषा मी बोलले की नाही, ही कशाशी हम्म. भाषा बोलले, मॉडर्न सायन्सची भाषा बोलले, ज्या योगे लोकांना कळेल. आमच्या आयुर्वेदाप्रमाणे आम्ही काय सांगतो माहितीये का, अग्नीची चिकित्सा करा. इन शॉर्ट, तुमचं साखरेचं पचन बिघडलेलं आहे, ते साखरेचं पचन नॉर्मलवर आण. शॉर्ट अँड सिम्पल. बरोबर बरोबर. हा, मग साखर पचेल कसं करायचं, तर ऍक्टिव्हिटी वाढवा, साखर अजिबात बंद करा, ज्या गोष्टी साखरेमध्ये रूपांतरित होतात. आता सोपं सांगायचं, एक वाढायचा चमचा पोहे म्हणजे 5 चमचे साखर. हम्म. हा, आपण करतो तिखट मिठाचे पोहे, पण हा. ते रूपांतरित होतात साखरेत. अच्छा मग अच्छा. हे पदार्थ सुद्धा ह्याच्यात लपलेली साखर असते. हो तुम्ही एक हो. लाडू खा, तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात माझी 6-7 चमचे चालेल. साखर पोटात गेलेली आहे. आहे. बरोबर. त्यामुळे ह्या अच्छा गोष्टी आहेत ना, ह्या सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे. अच्छा अच्छा. मॅडम आता सध्या प्रेक्षकांनी आपल्याला काही प्रश्न पाठवलाय. हा त्यातला एक प्रश्न घेते. हा त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याच विषयावर आहे. गोळ्या घेणं किंवा गोड बंद करणं म्हणजे मधुमेह बरा होतो की नियंत्रणात राहतो? हा. तर आता कसं आहे, पहिलं म्हणजे गोड बंद करायला पाहिजे. तुम्ही जर गोळी घेत असाल तर गोळी हम्म. बंद करून उपयोग नाही, कारण बरोबर. तुम्हाला कीटो ऍसिडोसिस म्हणजे एकदम शुगर हाय होईल आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण आता तुम्ही समजा व्यायाम चालू केलाय, गोड बंद केलंय आणि गोळी घेताय, तर तुम्हाला घरात एक ग्लुकोमीटर ठेवायला लागेल, कारण हे सगळं करून तुमची साखर नॉर्मलवर यायला लागेल. म्हणजे मग हम्म. गोळीची गरज कमी कमी व्हायला लागेल. मग बरोबर तुम्हाला गोळीचा डोस हळूहळू पहिल्यांदा अर्धी घ्यायची, मग संध्याकाळची अर्धी चालू ठेवायची, सकाळची अर्धी बंद करायची, असं करत 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 ती गोळी बंद करायची. बरोबर. त्यांना असं वाटतं की म्हणजे मी गोळी घेते हा आणि गोळी बंद करते, तर हा म्हणजे माझं जे इन्शुलिन आहे, शुगर आहे, तो माझा नियंत्रणात आहे किंवा कमी झालाय असं वाटतं का? म्हणजे ते कमी व्हायला लागेल. म्हणजे कसं आहे, हम्म. शुगर सोडली की शरीरावर जो साखरेचा भार आहे तो पूर्णपणे कमी होईल. तो भार कमी हम्म. झाल्यामुळे काय होईल, की तुमचं साखर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी कमी व्हायला लागेल, की ह्या व्यक्तीला बरोबर बरोबर. एवढ्या इन्सुलिनची गरज नाही, आपण कमी कमी हम्म. आपल्याला तेवढंच इन्सुलिन पाठवायला लागेल, अच्छा त्याचा अच्छा. शरीर उपयोग करून घ्यायला लागेल. त्यामुळे तुमच्या रक्तातली साखर कमी राहायला लागेल. मग बरोबर बरोबर. हळूहळू पुढचा टप्पा गोळी कमी करणं असं. अच्छा अच्छा. हं, अजून एक प्रश्न आहे त्यांचा. हं. मधुमेह असलेल्या व्यक्तीने नाश्ता, जेवण किंवा भूक लागली की खाणं हे योग्य आहे का? हा, कारण असं म्हणतात की ज्यांना मधुमेह आहे त्यांना भूक खूप लागते. हो म्हणजे वयस्कर व्यक्तींचं तरी असं ऐकलंय, असं हो. ऐकण्यात आहे. तर आणि त्याबद्दल काय? ऐकण्यात तुम्ही तर सांगता, मी बघितलेलं हं. आहे, हं, मधुमेही हं. लोकांनी गोड खाऊ नये. मी एकदा एकांच्या घरी गेले होते गणपतीच्या वेळी, आणि मला माहिती होतं तिथे आजी एक आहेत आणि त्यांना डायबिटीस आहे, आणि त्या सून आणि मुलगी वगैरे आतमध्ये गेलेली असताना मी बसलेली होते, आणि त्या आजीनी अक्षरशः तिथे पेढ्यांचा बॉक्स होता, ½ किलो पेढ्यांचा, तो असं खेचला आणि त्या असं बका बका खायला लागल्या. म्हणजे ते बरोबर, क्रेविंग बरोबर. इतकं असतं शुगरचं,
आणि हम्म, मग हम्म, म्हणजे ते त्यांना अनावर होतं. तर त्याला एक खूप चांगला मार्ग आहे. जर का आपण डाएट आपलं नॉर्मल ठेवलं, आता आपण डाएट बद्दल बोललोच, की हम्म, न्यूट्रिशन आपलं चांगलं, म्हणजे आपण प्रथिनं आपल्या डाएट हम्म, मधली वाढवायला लागलो की ऑटोमॅटिकली आपल्याला साखर खावीशी इच्छाच कमी व्हायला लागते. हम्म, हम्म, हे मी कितीतरी पेशंट्स मध्ये प्रूव्ह केलेलं आहे की त्यांना प्रोटीन द्यायला लागल्यानंतर, म्हणजे मी त्यांना ती उपमा देते की बघा, एखादं एक द्वाड मूल आहे एकदम, की ते इतकं मस्ती करतं की ते रात्री पण आपल्याला झोपायच्या वेळी पण त्याचं धावपळ धावपळ चालू असते. पण हम्म. आपण समजा त्याला संध्याकाळच्या वेळी 6-6:30ला पटांगणामध्ये धावायलाच घेऊन गेलो आणि त्याला बरोबर. 7-8 किलोमीटर थकवलं. असं खूप धावडवलं धावडवलं धावडवलं, बरोबर आहे, खेळण्यात घरी बसून येऊन ते दमणार ना, जमणार आणि आहे. ते झोपणार चांगलं. बरोबर, तर बरोबर. तसंच आपण जर शरीराला, आपली लिव्हर आहे, तिला आपण खूप पचन करायला मेहनत लागेल हम्म, हम्म, असं प्रोटीन आणि फॅट दिलं, तर ती ते पचन करायला तिला वेळ लागेल आणि हो, मग ती हो, द्या 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 म्हणणार नाही. आणि बरोबर, मग बरोबर. आपल्याला शुगर क्रेविंग कमी होतं असं. हो, हो. नाही, त्यांचं गोड खाण्याची तर इच्छा होतीच, पण भूक सुद्धा त्यांना लवकर लागते. ज्यांना हा, मधुमेह आहे, कारण का त्यांना कारण गोड आहे ना, ते लगेच पचून जातं, मग भूक हां, लागते. पण हां. तुम्ही अच्छा, अच्छा. प्रोटीन आणि फॅट दिले तर ते पचायलाच वेळ लागल्यामुळे भूकच लागत नाही थोडा वेळ. म्हणजे तुम्ही जर चांगला हाय प्रोटीन नाश्ता घेतलेला असेल ना, समजा 8:30-9ला, तर नक्की तुम्हाला 1-1:30 पर्यंत भूक लागत नाही. आणि जी हो, भूक हो. लागते ना, ती म्हणजे अशी खरी भूक, असं साखर कमी झाल्यामुळे अंग थरथरणं हां, किंवा हां, हां. डोकं तेच, तेच. दुखणं किंवा असं हो, कन्फ्युजन होणं, हे नाही होत. खरी भूक बरोबर. आपण ज्याला म्हणतो की आता बसूया आणि जेवूया, हा जो आपण आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो आपण हं, हं. अनुभवतो. थोडा टाईम टेबल सांगता येईल का जेवणाचा, नाश्त्याचा वगैरे हा, असा? हो. हं. म्हणजे कसं आहे सांगते, की सकाळी तुम्ही उठून जर का तुम्हाला नाश्ता करणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे नाश्ता म्हणजे काय, असं की थाळी भरून तुम्हाला खायला पाहिजे असं नाही. तुमच्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे. आता हं, समजा हं. एक बाई, आपण आता बोललो जसं, सकाळी उठून ती डबा वगैरे करून मुलांचा आणि ती ऑफिसला जाणार आहे. तर तिचा हं, हं. नाश्ता लाईट असावा. तिने एखादा ऍपल खावं आणि प्रोटीनवालं दूध प्यावं. चहा, कॉफी तर म्हणजे आपण म्हणू पिऊ दे. बरं. 1 कप चहा प्यायली, प्रोटीनवालं दूध प्यायली आणि एक ऍपल खाल्लं, पेर खाल्लं किंवा प्लम खाल्ला किंवा आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर स्ट्रॉबेरीज खाल्ल्या थोड्याशा, तेवढा नाश्ता पुरेल. पण एखादी बरोबर. महिला अशी आहे की तिला ऑफिसमध्ये उशिरा जायला लागतं, त्यामुळे ती मस्तपैकी जिमला वगैरे जाऊन येते. मग तिने प्रॉपरली डाळींचे डोसे किंवा डाळींचे केलेले पराठे, अंडी किंवा चिकन सॅलडवालं सँडविच, असं प्रॉपर प्रोटीनवाला ब्रेकफास्ट घ्यावा. हं. त्याच्याबरोबर प्रोटीनवालं दूध प्यावं आणि मग कामाला जावं. आता बरोबर. जेवणामध्ये कसं आहे, मी एक असा एक सोपा मार्ग हे केलाय की शाकाहारी आणि मांसाहारी. तर मांसाहारी आहे ना, त्याला आपल्याला विचार करायला लागत नाही. चिकन पूर्ण प्रोटीन आहे, मासे पूर्ण बरोबर. प्रोटीन आहेत, अंडी पूर्ण प्रोटीन आहेत. मग शाकाहारी माणसाने काय करावं? तर शाकाहारी हं. माणसांना मी सांगते, तुम्ही कागद घेऊन उभी मध्ये एक रेष काढा. इथे 1 लिहा, इथे 4 लिहा. एका बाजूला 1, एका बाजूला 4. एक जो भाग आहे ना, तिथे तुमची पोळी, भात, भाकरी आणि सगळं येणार. मिलेट्स वगैरे हं, सगळं. हं, हं. आणि 4 भाग लिहिलेत ना, तिथे तुमची भाजी, डाळ, कोशिंबीर हे सगळं येणार. म्हणजे बरोबर. 4 भाग तुम्ही घ्यायला पाहिजे, भाजी, डाळ, कोशिंबीर. आणि एकच भाग धान्य. मग ते बरोबर. धान्य कुठलंही असो, ती पोळी असो, ती भात असो, भाकरी असो, ज्वारी, बाजरी, नाचणी, मिलेट्स, बकव्हीट, किनवा, काही असो. बरं, एखाद्या दिवशी आपल्याला पोळी भाजी, काय पोळी खायचीच नाही, भाकरी खायचीच नाहीये, तर हां. भाजीमध्ये तुम्ही जर बटाटा, अम, अ, रताळं, सुरण, असं काही कंद घातलं, तर हं, ते हं, हं. पोळीच्या जागी किंवा भाताच्या जागी मग तुम्हाला पोळी बिळी खाण्याची गरज नाही. बरोबर, बरोबर आहे. अच्छा. आणि आजकाल हेच समीकरण हं. परत रात्रीच्या हो. जेवणामध्ये. अच्छा. आता हे जर तुम्ही फुल प्रोटीन जेवलात, तर तुम्हाला हं. संध्याकाळच्या वेळी, आपण म्हणतो ना, चहा किंवा कॉफीच्या वेळी अजिबात भूक लागत नाही. लागत नाही. भूकच लागत नाही. तुम्ही घरी आलात, तुमचं व्यायाम वगैरे सगळं केलात आणि मग अशा पद्धतीने जेवलात, तर तुम्ही हं, हं. तुमचं युद्ध जिंकलात असं समजा. अच्छा, अच्छा. काही YouTube चॅनलवरती वगैरे असं म्हणतात, की 2 तास हं, खाणे किंवा हं. त्यामुळे मधुमेह बरा होतो. 2 वेळाच जेवण करा. हो. तर हे 2दा खाल्लेलं चालतं का? हां, नाश्ता वगैरे न घेता? मधुमेहासाठी ना,
इव्हन एकदा दोनदा, म्हणजे ज्याला हल्ली ओमॅड, 1 मील अ डे असं म्हणतात, किंवा 2 मील्स अ डे, असं खूप चांगलं असतं. म्हणजे शरीराला ना कसं आहे बघा, म्हणजे आपण जेव्हा पूर्वीच्या काळी, अगदी पूर्वीच्या काळी आपण शिकार करणारे आणि सगळं कंदमुळं गोळा करून घेणारी माणसं होतो. म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर शिकार करायला जायचो आणि म्हणजे कितीतरी वेळ आपला आपण भुकेलेले राहायचो. आणि बरोबर आता बरोबर. उठतो आणि बघा बघा खातो. तसं नाही करू. आपण जर आपली ऍक्टिव्हिटी नसेल तर शरीराला थोडा वेळ द्यावा, की त्याला कळतं, अय्या आता मला जेवण नाही मिळालंय, हो मला शक्ती पाहिजे, मग कुठनं घेऊ? हा, हिच्या पोटात खूप जाडी आहे, तर ती मी वापरतो, असं हो शरीर हो. म्हणतं. आणि मग पोटावरची जाडी, मांडीवरची जाडी, नितंब हा, प्रदेशावरची जाडी, ही सगळी अच्छा. फॅट वापरली जाते. म्हणजे बरोबर आपण कसं ऑफिसमध्ये जातो, बॅकलॉगच्या फाईल्स खूप जमलेल्या आहेत, तशा आपल्या बॅकलॉगच्या खूप फाईल्स जमलेल्या असतात फॅटच्या. बरोबर. त्यामुळे हम्म, कमी जेवलो किंवा कधीतरी फक्त वॉटर फास्ट केला तर आपण माझ्या युट्यूब चॅनलवरती मी पूर्ण फास्टिंग वरती एक व्हिडिओ केलाय, की वॉटर अच्छा. फास्ट म्हणजे काय, 1 मील हो. पर डे, 2 मील्स पर डे, 48 तास, 72 तास असा तुम्हाला जर उपास करायचा आहे तर कसा करायचा. मधुमेहानी आता सीमा ते कसं आहे, लक्ष काय द्यायला पाहिजे, की साखर कमी होत नाहीये ना, हा ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हा, तेच तेच. अच्छा. उपास करताना. हीच हा भीती असते. हा, म्हणजे काहींना असं वाटतं की जेवण केलंच पाहिजे, काहींना वाटतं की उपवास केला पाहिजे. हा. तो एक आहे. अजून आपल्या एक प्रेक्षकांनी प्रश्न विचारलाय आपल्याला, हम्म. की गोळी सुरू असताना घरगुती उपाय जसं कारल्याचा रस किंवा काही लिक्विड बाजारामध्ये आले आयुर्वेदाच्या नावाखाली, ते घेणं कितीपत योग्य आहे? हा, तर आता जाता जाता फक्त एक गोष्ट सांगते, अनेक लोकांना घरगुती म्हणजे आयुर्वेदिक वाटतं. तो समज पहिल्यांदा मनातनं हा. काढून टाका. आयुर्वेदिक हम्म, औषधं वेगळी असतात आणि घरगुती इलाज वेगळा असतो. हम्म, कारल्याचा सुद्धा जो उपयोग केला जातो ना, तो कारल्याच्या बियांचा उपयोग केला जातो आणि आपण बियाच फेकून देतो. त्याच्याऐवजी हम्म, त्या बिया चावून चावून खाल्ल्या तर हा. जास्त चांगलं आहे. अच्छा इव्हन अच्छा. जांभळं आपण खाल्ल्यानंतर, जांभळं खाऊन झाल्यानंतर त्याची हो. 1 किंवा 2 बिया ठेवून द्याव्यात शेवट, आणि हम्म. त्यानं जराशा फोडून त्याच्या आतला थोडासा रस असा खावा, की त्याच्यानी आपली साखर नियंत्रणात राहायला लागते. पण तो काही इलाज नाही झाला. हम्म. आपल्याला साखर पचण्यासाठी आपण आता काही लोक मेथी दाणे वगैरे पण घेतात. मेथी दाण्यांचा उपयोग होतो, आपल्याला इन्सुलिनचा उपयोग चांगला व्हायला लागतो. पण हम्म. मेथी अतिशय पित्तकारक आहे. त्यामुळे ज्यांना बरोबर. पित्ताचा त्रास होतो ना, त्यांना मेथी खाल्ल्यानंतर खूप त्रास होतो. म्हणून मी सांगते तसं करू नका. आणि एक महत्वाची गोष्ट, जसं मी आयुर्वेदिक औषधांच्या बद्दल सांगितलं, तसंच मला हम्म. सांगायला आवडेल, की कडू रस जो आहे ना, तो गोड रसाचा पाचक नाहीये. आयुर्वेदाप्रमाणे 6 वेगळे वेगळे रस सांगितलेत: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. हे 6 वेगवेगळे हम्म. रस सांगितलेत. तर तुम्ही तिक्त म्हणजे कडू जास्त जर खाल्लं तर तो काय तुमच्या साखरेला पचन नाही करणार आहे. तुम्हाला साखरेचं पचन वेगळ्या पद्धतीनेच करायला पाहिजे. अच्छा अच्छा. बरोबर आहे. यावरच एक आहे प्रेक्षकांचा प्रश्न, की रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे खाल्ले तर हा. त्याचा रक्तातील साखरेवर परिणाम होतो का? हा, त्यांनी विचारलंच आहे. तर तुम्ही जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत नसेल तर दहा हा. बारा मेथीचे दाणे तुम्ही भिजत घालून ते सकाळी हम्म. चावून खाल्ले तरी हरकत नाही. त्यांनी कोलेस्ट्रॉल पण नॉर्मलवर येतं. पण बरोबर. जर का तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, स्ट्रेस हम्म. असेल कामाचा, डोकं वगैरे दुखत असेल, तर अशा, किंवा तुम्हाला अँझायटी, ओव्हर थिंकिंग वगैरे असेल, तर मेथीचा त्याच्यावरती दुष्परिणाम पण होतो हा. त्यामुळे बरोबर. मेथी जपून खावी. हा, म्हणजे आपण काही दिवस, एक आठवडा, 4-5 दिवस असा किंवा क्रम ठेवला की ऑल्टरनेट डे, बदल. हा. ऑल्टरनेट डे घ्यावं किंवा आठवड्यातनं 2दा बरोबर. घ्यावं, असं काहीतरी केलं तरी सुद्धा तो सुवर्ण मध्य होईल. अगदी अगदी बरोबर बोलला आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे, की डाएट, शुगर, गूळ, मध किंवा ब्राऊन शुगर हे सुरक्षित पर्याय आहेत का याला? हा, खूप म्हणजे छान साखर प्रश्न. नकोच, गूळ खायचा असं. हो, हो. अशा अतिशय काही छान आहे? प्रश्न. हं. आयुर्वेदाप्रमाणे गोड पदार्थांमध्ये सगळ्यात हीन आणि वाईट गूळ असतो. त्याच्यावरती अनेक लोक मला प्रश्न विचारतात, पण गूळ तर ऑर्गॅनिक आणि साखर तर म्हणजे त्याच्यात काही केमिकल्स वगैरे घातलेले असले तरी सुद्धा शर्करा ही आयुर्वेदाप्रमाणे सगळ्यात उत्तम गोड, आणि अच्छा. गूळ सगळ्यात हीन. गूळ खाण्याचे काही हं. प्रकार आहेत. गूळ तुम्हाला हं, हं. खायचं तर आपण जसं चिकी बरोबर, शेंगदाण्याबरोबर, तिळाबरोबर,
असा खायचा असेल तर. पण हो, अच्छा. गुळाचा चहा म्हणजे गुळ हा साखर वाढवणाराच आहे, हम्म. नक्कीच वाढवणार आहे. त्यामुळे गुळ तुम्हाला मधुमेह झाला की तुम्ही इव्हन साखर, जरी आयुर्वेदाने सांगितलं शर्करा चांगली असेल तरी ती मधुमेहांसाठी चांगली नाही. त्यामुळे अच्छा. आपल्याला ती साखर कमी करायलाच पाहिजे. हो, बरोबर आहे सर. म्हणजे असं म्हणतात की वृद्ध लोकांमध्ये कमी साखर धोकादायक असते का? कोणामध्ये? वृद्ध लोक, हा, वयस्कर हो. लोकांमध्ये वयस्कर कमी लोकांमध्ये साखर. बघा, लहान मुलं आणि वृद्ध माणसं या लोकांना हम्म. साखरेची गरज असते. लहान अच्छा. मुलांना ह्याच्यासाठी की त्यांच्या मेंदूची वाढ होत असते. आपल्या मेंदूला फॅट आणि साखरेची गरज असते. हल्ली बघा हम्म. कसं झालंय, अल्झायमर, डिमेन्शियाचं प्रमाण पण ह्याच्यामुळेच वाढत चाललंय, की जे प्रमेही असतात, जे डायबेटिक्स असतात, त्यांचं पुढे जाऊन त्यांना अल्झायमर, डिमेन्शिया होण्याची शक्यता जास्त असते. हम्म. याच्यासाठीच आपण आपलं साखर रिव्हर्स ताबड जेवढ्या लवकर तुम्ही कराल आणि जेवढ्या लवकर तुम्ही स्टेप्स घ्याल, तर त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा आपण जो व्यायाम पण म्हटला, तो व्यायाम हम्म. रोज आलटून पालटून बदलून बदलून करा. शरीराला त्याची सवय लावायला देऊ नका. डाएटमध्ये बरोबर. अगदी लाक्षणिक फरक करा. आज जर तुमच्या घरात तुम्ही गुळ खात असाल, पहिल्यांदा तो गुळ फेकून द्या, टाकून द्या. म्हणजे काय होईल, की तुम्हाला तो खावासा वाटला तरी घरातच नाहीये. अगदी बरोबर. अच्छा, अच्छा. या मधुमेहामुळे पाय, डोळे, किडनी किंवा हृदयावर कसा परिणाम होतो? खूपच वाईट परिणाम. म्हणजे जे खूप जुने प्रमेही आहेत, त्यांना, ज्याला आम्ही म्हणतो डायबेटिक रेटायनोपॅथी, रेटायनामध्ये हम्म. इंजेक्शन सुद्धा द्यायला लागतात आणि त्याच्यानेच थोडीफार दृष्टी राहते. त्याच्याबरोबर जी औषधं घेतली जातात त्याचा किडनीवरती बरोबर आहे. खूप वाईट परिणाम होऊन एकेडी, हम्म. अक्यूट किडनी डिसऑर्डर होतो. त्यामुळे अच्छा. तो पण अतिशय वाईट. पायांमध्ये जे म्हणजे जी रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होतात आणि त्या ब्लॉक हम्म. झाल्यामुळे पायांमध्ये गँग्रीन वगैरे असं होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे बरोबर. पायांची पण काळजी घ्यायची. कधी कधी संवेदना, डायबेटिक न्यूरायटिस म्हणतात, म्हणजे संवेदनाच होत नाही. आपल्या पायाला लागलं, आपण काही लागलं तर कळत नाही, काळं निळं झाल्यानंतर म्हणजे दुखच नाही, दुखतच नाही. आता तुम्ही विचार करा, हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा माझ्या हृदयात दुखतं, हे मला जाणवलं तर मी कोणाला तरी सांगीन ना, की बाबा मला हृदयात दुखतंय, काहीतरी माझं करा. पण मला जर हृदयात दुखलंच नाही तर हार्ट अटॅक येऊन गेला, कळलं पण नाही, कळलं पण नाही. तिथल्या तिथे मरू पण शकतो. हो. अच्छा. म्हणजे वृद्ध लोकांमध्ये म्हणजे आपण म्हणतो की त्यांचा जीवनाचा म्हणजे जेवणाचा किंवा रोजचा औषध आहार किंवा हो. व्यायाम याचा त्यांनी समतोल वगैरे कसा राखावा असं कसं कसं असतं, की आहे आता एक वृद्ध प्रश्न. झाली माणसं, की त्यांना हम्म. चालायला जाणं म्हणजे भीती हम्म. वाटते, अनेक वेळा आपण पडू वगैरे. तर आपल्याकडे हम्म. भिंत आहे ना, भिंतीला हा, हा. पकडून आपण व्यायाम करू शकतो, खुर्चीवर बसून व्यायाम करू शकतो, आडवं झोपून व्यायाम करू शकतो. व्यायाम जर करायचा म्हटला ना, तर पुष्कळ प्रकारे आपण व्यायाम करू शकतो. बरोबर, पण बरोबर. मुख्य लोकांना तसं आणि आता तर ना सीमाताई, आपल्याला इतकं सुंदर झालंय, की युट्यूब म्हणजे ट्रेजर आहे हो. एक एक बाई आहे कॅरोलाईन जॉर्डन म्हणून, तिच्या हम्म. चॅनेलचंच नाव आहे हर्ट फूट वर्कआउट. म्हणजे अच्छा. तुमच्या पायाला जेव्हा काही लागलेलं असेल आणि तुम्ही धावायला जाऊ शकत नाही, पोहायला जाऊ शकत नाही, चालायला हम्म. जाऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही काय काय व्यायाम करू शकता, ह्याच्यावर तिचे असंख्य व्हिडिओ आहेत. अरे वा. बरं. अच्छा. म्हणजे घर बसल्याही तुम्ही बघून करू शकता तसं हा, आहे. नुसतं तर मी अं, सांगते बघा, नवीन 2 महिन्याचं मूल असतं. पहिल्यांदा हो. आपण बाळाला बांधून ठेवतो, मग बाळाला आपण सोडलं की ते कसे हातपाय केवढं हलवतं. तर बरोबर, आमचे एक बरोबर. टीचर होते, ते म्हणायचे हम्म. 2 महिन्याच्या बाळाच्या शेजारी तुम्ही झोपा आणि ते अच्छा. बाळ जसं स्प्रिंग सारखं हातपाय हलवत चालता असतं, येतं. तेवढे हो. हलवते, त्याच्या बरोबरीने तुम्ही हलवा आणि तुम्ही बरोबर. बघा अच्छा. तुमची काय अवस्था होते, तुम्हाला जमणारच नाही करायला. म्हणजे अच्छा. प्रकृतीने, नेचरनी बाळाला शिकवलंय, की तुला आता चालता येत नाही बाळाला, ते कसं हो. पचवणार. पचवणार. अगदी, तसंच जर अगदी. वृद्ध लोकांनी बेडवर झोपून नुसते त्याच्यासारखे हातपाय हलवले तरी तुमचा व्यायाम होतोय. व्यायाम होतो. बरोबर. अगदी विषय. अजून एक प्रश्न आलाय आपल्याला, हं. की मध्यरात्री शुगर लो झाल्यावर अर्जंट आणि आधी काय उपाय करावा? हां. मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही शेजारी चॉकलेट, शुगर वगैरे ठेवायलाच पाहिजे. आणि झोपायच्या अगोदर जर तुम्हाला म्हणजे असं नेहमीच तुमची शुगर कमी होते, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तुमचं औषध योजना बदलायला पाहिजे
आणि जर असं होत असेल तर ताबडतोब तुम्ही रिव्हर्सलकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. अच्छा अच्छा. पण मग हे कसं ओळखायचं की शुगर कमी झाली आहे वगैरे रात्री? पहिलं म्हणजे ग्लुकोमीटर. आता ग्लुकोमीटर जे डायबेटिक्स आहेत त्यांच्याकडे ग्लुकोमीटर असतोच. तर बरं. कसं असतं, जी लक्षणं शुगर कमी होऊन होते, खूपशी तशीच लक्षणं शुगर वाढल्यानंतर होते. म्हणून आम्ही लोकांना सांगतो, असं एकदम तुम्ही असं वाटतंय कन्फ्युजन, तर लगेच साखर खाऊ हा. नका. कधी कधी साखर वाढलेली पण असू शकते. हो हो. चेक करा आणि मगच काय करायचं ते करा. अच्छा अच्छा अच्छा. एक आहे अजून प्रश्न. दीर्घकाळ मधुमेह असल्यास शरीरातील ओझ आणि शक्ती कमी होते. हा औषध सुरू असताना ताकद टिकवून ठेवण्यासाठी रसायन चिकित्सा कशी मदत करू शकेल? हा तर रसायन चिकित्सा म्हणजे कसं असतं, की आम्ही च्यवनप्राश किंवा खंडपिप्पली, बला रसायन किंवा आपला बिब्बा असतो त्याचं रसायन, पिंपळीचं रसायन असं देतो. तर रसायन म्हटलं की लोकांना फक्त च्यवनप्राशच आठवतो. हा. च्यवनप्राशामध्ये पुष्कळ साखर आहे. मग तो साखर असलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं द्याल? तर इतर रसायनं आहेत जी तुम्ही देऊ शकता. म्हणजे पिंपळी असते की नाही, लेंडी पिंपळी, ती दुधामध्ये आपण 64 पिंपळी म्हणतोच, दुधामध्ये उकळवून एक एक वाढवत जायचं, तशी देऊ शकतो. बिब्बा असतो त्याच्यामध्ये दाफण बुडवून तो दुधामध्ये घालून ते दूध प्यायला, तरी ते पण रसायन असतं. अच्छा नंतर अच्छा. जे पंचकर्म आहे आयुर्वेदामध्ये, त्याच्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, नस्य आहे, हे देऊन तुम्ही रसायन देऊ शकता. असं बरोबर. करून म्हणजे शरीराची शुद्धीच, तुम्ही शरीराला शुद्ध केलं तर ते नक्कीच साखर कमी होणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला ते रसायन दिलं तुम्ही, रस आयन म्हणजे चांगले रस निर्माण करणं आणि ते चांगले धातू निर्माण करणं. पण त्याच्यासाठी मुख्य पाचनशक्ती तर इम्प्रूव्ह करायलाच पाहिजे. म्हणून पहिल्यांदा अग्नीची चिकित्सा करायची, पाचन इम्प्रूव्ह करायचं आणि मग रसायन द्यायचं. अगदी बरोबर. अच्छा अच्छा. अजून आलाय प्रश्न आपल्याला. खूप छान छान प्रश्न आले. हो. थोडे विषय वेगवेगळे चेंज होतात थोडे मध्ये मध्ये. त्यांनी विचारलंय मेटफॉर्मिन 850 घेत असताना जर कडक डाएट किंवा हेवी वर्कआउट सुरू केलं तर रक्तातील साखर अचानक कमी किंवा खूप कमी लो शुगर होण्याची शक्यता असते का? असते, नक्कीच असते. तुम्हाला हम्म. आता तुम्ही जीवन एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण ठरवले की आपल्याला रिव्हर्स करायचंय डायबिटीस. हो हो म्हणजे एक व्यक्ती आहे मेटफॉर्मिन 450 घेते. तिला माहितीये की आपण मेटफॉर्मिन घेतोय. पण आता आपण रिव्हर्सल चालू केलंय. म्हणजे डोळसपणे जे काही करायचं ते डोळसपणे करायचं. तर तुम्ही आता सकाळी समजा वॉकला जाऊन येता आणि संध्याकाळी तुम्ही काहीतरी योगासनं करताय. तर निर्विवाद तुमची साखर कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक आपली साखर कमी झालीये का, म्हणजे त्याच्यासाठी साखर खायची नाहीये हा. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी तुमची गोळी कमी करायची आणि हो तुम्ही हो. गोळी कमी केली की तुम्हाला त्याची गरज कमी लागणार आहे. परत त्याच्यामधनं जे गोष्टी साखरेमध्ये रूपांतर होतात, पोहे, उपमा, चहा, चपाती, ब्रेड, बटर, इडली, डोसे, हे खायचं बंद करायचे. ते पण कमी केलं की अजून साखर कमी राहील. आणि मग एकंदर तुमचं मेटफॉर्मिन तुम्ही पहिल्यांदा हाफ घ्यायला लागा, मग पाव घ्यायला लागा, मग ऑल्टरनेट डे घ्यायला लागा, मग दिवसातनं एकदाच घ्यायला लागा. असं करत 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 तुम्ही नक्कीच रिव्हर्सलच्या मार्गामध्ये यशस्वी व्हाल. यशस्वी. बरोबर आहे. त्यांचंच आहे प्रश्न. मेटफॉर्मिन औषध अचानक बंद केले मधूनच, तर त्याचा पेशंटच्या वजनावर किंवा मेटाबॉलिझमवर काही परिणाम होतो का? नक्कीच. असं आहे बघा, हं. मेटफॉर्मिन म्हणजे तुम्हाला दिलेलं रेडीमेड ताट. अच्छा. समजा मला रोज कोणीतरी एक रेडीमेड ताट बनवून दिलं, मी जेवण बनवीन का? हं, मी हं, म्हणेन हं, मला हं. रोज मिळतंय. बॉडी बरोबर. तेच म्हणतंय. पण अच्छा. आपण जेव्हा स्वतः मेहनत करू आणि जे इन्सुलिन आपल्या शरीरात बनतंय, हं. त्याचा उपयोग करू आणि जे एक्स्ट्रा बनतंय त्याला परत पाठवू, तेव्हा आपला खरा विजय असणार आहे. अगदी, अगदी. त्यामुळे अच्छा. डोळसपणे गोळी बंद करायची. हां, आता हां. मी चालू करणार व्यायाम, आता मी चालू करणार डाएट, उद्यापासून गोळी बंद, असं नाही चालणार. टप्प्या बरोबर. टप्प्या टप्प्याने आपण करायला पाहिजे. हो, हो. असं, असं. तर त्यांचं म्हणणं आहे की मेटफॉर्मिन 850 घेणाऱ्या रुग्णांनी विशिष्ट काही पंचकर्म प्रक्रिया करायची का? करायला हरकत बर. नाही. पण बरोबर. हां. पंचकर्म त्यांना जर खूप वर्षापासून डायबिटीस असेल, तर हं, हं. आयुर्वेदिक डॉक्टरनी परत इथे डोळसपणे त्यांच्यावर पंचकर्माची प्रक्रिया करावी. बरं, कारण बरं, बरं. त्यांना सेन्सेशन नसतं अनेक वेळा. मी स्वतः माझ्या दवाखान्यात जवळजवळ 34 वर्ष माझं स्वतःचं पंचकर्म केंद्र होतं आणि हं. डायबेटिक पेशंट असतील, तर त्यांना नाडी स्वेद सुद्धा मी स्वतः देत असे. नाडी स्वेद म्हणजे असं ट्यूबनी लोकल शेक द्यायचा असतो. तर मी समजा एखाद्या व्यक्तीच्या पाठीला शेक देते. हं, डायबिटिक हं, आहे हं. तो व्यक्ती. तर पाठ लाल लाल होते.
पण तो डायबेटिक असल्यामुळे त्या पाठीमधनं जे संवेदना मेंदूमध्ये जायला पाहिजे की मी अच्छा. भाजते हे त्याला हा. जाणवत नसतं. अच्छा. पण मग जो डॉक्टर शेक देतो त्याला दिसतंय लाल होतंय, मग हा. त्यांनी तो शेक बंद करायला पाहिजे. त्याच्यात तो पेशंट म्हणतो अहो लागत नाही, मला माहितीये लागत नाही, पण तुझी स्किन जळते. अच्छा. बरोबर. कळलं ना? हो हो, अगदीच बरोबर आहे. एक अजून प्रश्न आहे. अनुवंशिकता असलेल्या डायबेटिक्स पेशंटने म्हणजे डायबिटीस कधी चेक करावा? अनुवंशिकता असेल तर? अनुवंशिकता असेल तर हम्म. 30 वय झाल्यानंतर HbA1c चेक करावं, असं हम्म. साधारणतः नियम आहे. मी लोकांना बरोबर. सांगते, आता जसं सांगितलं डोळसपण, तुम्हाला माहितीये ना तुमच्या घरात डायबिटीस आहे, मग तो आपल्याला होईल तेव्हा आपण सगळं बंद करू किंवा टेस्ट करू तेव्हा सगळं बंद करू का? आपल्याला माहितीये आपल्या घरात जर डायबिटीस आहे तर आजच साखर बंद करा. अच्छा. साखरेत रूपांतर होणारे पदार्थ आजच बंद करा. हाय बरोबर. प्रोटीन डाएट चालू करा. एक एक्सरसाइज प्रोग्राम करा की ज्या दिवशी मला काम जास्त असतं ऑफिसमध्ये तेव्हा मी हे व्यायाम करेन. मला काम कमी हम्म. असतं तेव्हा मी हे व्यायाम करीन. अशा बरोबर. पद्धतीने तुम्ही संबंध तुमचं आयुष्य जर संतुलित ठेवलं तर त्याचे 2 परिणाम चांगले होतील. एक तर तुम्हाला तर डायबिटीस होणार नाहीच, पण तुमच्या अपत्याला सुद्धा डायबिटीस होणार. अगदी 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 बरोबर आहे. अच्छा. मग गोड जर बंद करायचं आणि फळं खाऊ खाऊ शकतो का? म्हणजे गोड नसेल आपल्याला, गोड हे खायची इच्छा झाली, तर हे फळं बघ, खाऊ शकतो का? हा आता बघ, गोड म्हणजे एक गंमत सांगते. सगळ्यांना कॅरमेल कस्टर्ड माहितीये. हम्म. आपण कॅरमेल कस्टर्ड खातो ते कसं करतो? साखर जाळली की त्याच्यावर त्याला आपण कॅरमेल म्हणतो, बरोबर हो आहे? हो. हा? आता मला सांग की आपण कोबीची भाजी बनवतोय, बरोबर. आपलं लक्ष नाहीये, काय होतं? जळून जाते. का हो. जळते? बरोबर आहे. त्याच्यात जास्त देवानी अग्नी. साखर घातलेली आहे, अच्छा अच्छा. ती जळते. साखर जळते. हो म्हणजे पोळी जळते, भाकरी जळते, हो. भात जळतो, भाज्या सगळ्या जळतात. म्हणजे देवानी आपल्याला गरज आहे तेवढी साखर सगळ्यात घातलीये. मग आपल्याला साखर हम्म. पाहिजे कशाला? आणि फळं जसं तुम्ही म्हणाल फळं आपण खातोच आहोत. अच्छा अच्छा. म्हणजे कधीतरी जेव्हा आपल्याला अगदी अशक्तपणा वाटला वगैरे असं, तर आपण खातोच आहोत किंवा कधीतरी मग असं आपल्याला एकदमच गळून गेल्यासारखं वाटलं तर आपण कॉफीमध्ये थोडी साखर घालून घेतोच. पण आपल्याला साखरेची तशी काही गरज नाहीये. देवाने आपल्याला दिलंय सगळ्यामध्ये. बरोबर बरोबर आहे. अगदी. अजून आहे प्रश्न, की म्हणजे रोजच्या स्ट्रेस लेव्हलमुळे तणावामुळे डायबिटीस कमी जास्त होऊ शकतो का? कमी स्ट्रेसमुळे जास्त डायबिटीस तर कमी हो. जास्त होऊ शकतो का? हो. कमी जास्त तर होऊच शकतो. पण जर नसेल तर नक्की होऊ शकतो. अच्छा अच्छा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्ट्रेस आहे ना तो प्रत्येकाला आपल्याला सहन होईल एवढा स्ट्रेस प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच आहे. बरोबर बरोबर. हा पण हा हा. तो आपण कसा नियंत्रित करायचा? आपल्या हातात आपलं जीवन आहे. तो कसा हम्म. नियंत्रित करायचा? तर त्याच्यासाठी ना काही स्टेप्स असतात. एक गोष्ट म्हणजे हम्म. नेहमी एक छंद ठेवावा. अच्छा. छंद ठेवल्यामुळे आपलं आपलं जे म्हणतो ना आपण एक स्विच ऑन स्विच गुंतून ऑफ आपण राहतो. होऊ शकतो. खूप इझिली हम्म. होऊ शकतो. स्विच ऑन स्विच ऑफ. नातेसंबंधांमध्ये ना कधी डब्ल्यू टाईप क्वेश्चन्स विचारू नयेत. व्हाय, व्हेअर, व्हॉट हे प्रश्न कधीही विचारू नयेत. ह्या प्रश्नांना उत्तरं पण नसतात आणि ती उत्तरं अपेक्षित पण ठेवू नयेत. तर हो हो. नातेसंबंधांमध्ये पण स्ट्रेस येत नाही. आणि तिसरा बरोबर. अगदी माझा सगळ्यात लाडका माझे सगळे पेशंट म्हणतात की हा एक मुद्दा तुमचा नेहमी येतोच आणि तो म्हणजे व्यायाम करा. हो व्यायाम हो. केल्यानंतर जसं म्हटलं व्यायामम कर्म सामर्थ्यम. कर्मामध्ये समर्थता येते, अगदी सामर्थ्य येतं, मग स्ट्रेस येतोय कशाला? आपल्या बरोबर बाजूला बरोबर. येणारच नाही स्ट्रेस. अगदी थोडंसं अगदी. अच्छा हसा, अच्छा. थोडंसं खेळा, त्याच्याने हम्म. खूपच फरक पडतो लाईफमध्ये. हो. व्यायामाला पर्याय नाही असं. खरंच. अच्छा अच्छा. आहे अजून एक, आणि ते तुम्हाला विचारते प्रश्न. त्यांनी सांगितलं की मी 3 वर्षापूर्वी प्री डायबेटिक रिपोर्ट आले होते त्यांचे. तर मी काय काळजी घ्यावी? म्हणजे अजून मी पॉझिटिव्ह नाहीये, पण तो प्री आहे, प्री डायबेटिक प्री आहे. डायबेटिक आहे म्हणजे तुला वॉर्निंग मिळालेलं आहे, देवाने दिलंय वॉर्निंग. मग अच्छा. आताच स्टेप्स घे. मग डायबेटिक प्री होऊच डायबेटिक नकोस ना. आहे किंवा उठावं? हा, मोठे मोठे जगातले प्रसिद्ध जे डॉक्टर डाएटवर रिसर्च करतात ते म्हणतात डायबिटीससाठी गोळ्या घेऊ नका. हम्म. तुमच्या हातात आहे, तुमचा रोग आहे तो. हम्म. त्याला दूर, तो तुमचा शत्रू आहे. आपण कसं म्हणतो कोण शत्रू असेल किंवा आपल्याला न आवडणारी एखादी व्यक्ती असेल, आपण कसं करतो? टाळतो. ती व्यक्ती जात असेल तर तिकडनं जायचं, त्याच्याकडे बघायचंच बरोबर. नाही. तसंच हम्म. करा. हा तुमचा अच्छा शत्रू अच्छा. आहे. तो तुमच्या शरीरात बसलेला आहे, त्याला काढून टाका. बरोबर.
अच्छा अच्छा, झालं वाटतं. अं, अजून आहे एक, त्यांनी सांगितलं की एक प्रश्न आहे, मेटफॉर्मिनमुळे म्हणजे B12 ची डिफिशियन्सी होते का? हो, होते. नॉट ओन्ली अच्छा B12. अच्छा. जेव्हा तुम्ही मेटफॉर्मिन जर घेत असाल आणि हा. तुम्हाला आता बंद करायचंय, तर तुम्ही आता चालू केलंय तुमचं व्यायाम चालू केलाय, डाएट चालू केलंय, तर तुम्ही B12चं सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर D3चं पण सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. आणि हम्म. त्याच्याबरोबरच तुम्ही आपल्या पाण्याचं नियंत्रण करायला पाहिजे. किडनीवर प्रेशर बरोबर. येणार नाही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हम्म. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन म्हणजे टप्प्याटप्प्याने घ्या. आता मी एवढा व्यायाम चालू केलाय, मग 3 महिने झाले, आता मी वेगळा व्यायाम चालू करते, मग तो मी बदलते. असं करत 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 तुम्हाला रिव्हर्सलकडे जायचंय. आणि हा. रिव्हर्सल हे करायलाच पाहिजे. आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. अच्छा अच्छा. सगळं आपल्यावरती आहे. सगळे म्हणजे इव्हन जे जगप्रसिद्ध डॉक्टर रॉबर्ट ॲटकिन्स, ज्यांचं डायबिटीसवरती पुष्कळ काम आहे, ज्यांनी हा हा ओबेसिटी, हा. कितीतरी पेशंट्सचं ओबेसिटी कमी करून दिलेली आहे. त्यांच्या पुस्तकात ते नेहमी एकच सांगतात, व्यायाम करा, गोळ्या घेऊ नका. व्यायाम अच्छा, करा, गोळ्या घेऊ नका. असंच बरोबर. सांगतात. अच्छा अच्छा. म्हणजे असं आता अजून एक म्हणजे बऱ्याचशा पेशंटला प्रश्न पडतो की त्यांचं एखाद्या वेळी गोड खाण्यात येतं हं. आणि मग अशा वेळी काय म्हणतो की दुसऱ्या दिवशी आपण 2 गोळ्या घ्यायच्या का? हा, असं अगदी. त्यांचा विभ्रम असतो. अगदी हा. म्हणजे त्यांना असं वाटतं किती लॉजिकल. काल इव्हन मी कुठे गेले, मी युजली गोड खात नाही आणि मी समजा अगदी गोड असेल तर सांगतात, खा हो, उद्या 2 राऊंड जास्त मारा. बरोबर. काय अच्छा तुम्ही अच्छा. तुम्ही एवढं गोड खाल्लं, ते हम्म. पचवायला तुमच्या बॉडीला जर 5 ml इन्सुलिन बनवायचं असेल, तर तुम्ही जेव्हा गोड खातात त्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये 10 ml इन्सुलिन येतं. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट. हो. अच्छा. आता ह्या इन्सुलिनचा निचरा करायला तुम्हाला फक्त दुसऱ्या दिवशी 2 राऊंड नाही चालणार. तुम्हाला हम्म. 10 दिवस एक्स्ट्रा मग व्यायाम आणि अतिशय डाएट काटेकोरपणे हाय प्रोटीन, हाय बरोबर. फॅट घ्यायलाच लागेल. मग अच्छा त्याच्यापेक्षा अच्छा. न खाल्लेलं बरं ना? हो हो, न नक्कीच खाल्लेलं की बरं. नाही? बरोबर आहे अगदी. हम्म. म्हणजे गोळ्या ह्या विशिष्ट वेळातच घ्याव्या का? म्हणजे जेवणाआधीची गोळी असेल, जेवणाच्या मध्ये नंतर लक्षात आलं की अरे गोळी राहिली आहे, मग ती जेवणाच्या मध्ये जर घेतली तर त्या गोळीचा फायदा होतो का? हो, होतो. जर का विसरलात असाल आणि हं. लगेचच लक्षात आलंय, तर ताबडतोब घ्यावी किंवा अच्छा. जेवणानंतर पण घेतली तरी हरकत नाही. चालतं. पण हे जर बरं तुम्ही बरं. विचारलं ना, की मी आज गोड खाल्लं, तर मग हो. मी आज गोळी डबल घेते, तसं नाही चालत. हं. अच्छा अच्छा. बरोबर आहे. ठीक आहे. अजून एक प्रश्न म्हणजे की मधुमेह असूनही, म्हणजे हा आपल्या प्रश्न उत्तर आलेलं आहे तुमचं त्यामध्ये, पण तरी सामान्य आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुमचा सर्वात महत्वाचा म्हणजे सल्ला काय असेल आहे? आता बघा कसं आहे, काही रोग असे आहेत, की ज्यांना तुम्ही ट्रीटमेंट करायलाच पाहिजे. सगळ्यात मोठा आजार आपण म्हणतो कॅन्सर, त्याची आपल्याला ट्रीटमेंट करायलाच पाहिजे. डोळ्यांमध्ये समजा आपल्याला आपण म्हणतो कॅटरॅक्ट झालंय, तर ते आपल्याला करायलाच पाहिजे त्याची चिकित्सा. पण काही रोग जे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत, जे आपल्या हातात आहेत बरं करणं, त्यांना आपण औषधाशिवाय सुद्धा दूर दौडू शकतो. असे म्हणजे जाडी वाढणं, पीसीओडी होणं, ब्लड प्रेशर, हं. थायरॉइडचे आजार, बरोबर. डायबिटीस, हे सगळे आपल्या हातात आहेत. आणि अच्छा आपण अच्छा. आनंदमय जीवन जगू शकतो. पण त्याच्यासाठी काय होतं माहितीये सीमाताई, अनेक लोकांना ज्यांना प्री डायबेटिक आहेत किंवा ऑलरेडी डायबिटीस आहे, त्यांच्यामध्ये एक हं. प्रकारचा इनर्शिया येतो, आळस. अच्छा. उद्या बरोबर. करीन, नंतर करीन. मग तेव्हा जे आता आपण प्रश्न विचारला ना, सप्लिमेंट्स, तुम्ही B12 हं. घ्या, तुम्ही D3 घ्यायला लागा, रसायन चिकित्सा सांगितली ते तसं दूध प्यायला लागा, की तुमचं शरीरामध्ये ऊर्जा यायला लागते. त्या हं. एकीने विचारलं की ओज वगैरे वाढायला लागतो, ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये ओज म्हणतो, ते वाढायला लागतं. त्यामुळे ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढल्यानंतर तुम्हाला उत्साह पण वाढतो आणि मग हो. तुम्हाला मग ते जे मी म्हटलं आळस, इनर्शिया, हे आपल्यापासून लांब जायला नाही. लागतं. अगदी अगदी बरोबर आहे. आणि तिथे आज खूप छान उत्तर तुम्ही दिली आणि सगळ्यांच्या प्रश्नांचं खूप छान शंका निरसन झालंय आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमच्या प्रश्नोत्तरांना, आमच्या सगळ्या हा, प्रेक्षकांच्या बऱ्याचशा प्रश्नोत्तरांना तुम्ही अगदी साध्या सोप्या भाषेत छान उत्तरं दिली. तर तेव्हा आज आपण इथे थांबूयात. तुम्हाला काही अजून काही सांगायचं असेल ना प्रेक्षकांना, हा. तर सांगू फक्त शकता. एवढंच सांगायचंय की जे आपण रिव्हर्सल बद्दल आज बोललो, ते रिव्हर्सल चालू करा. हं. मी आहे तुम्हाला मदत करायला.
प्रत्येक पदोपदी रोज पण तुम्ही मला जरी कळवलं मी एवढं खाल्लं, असं खाल्लं, केलं, तसं केलं, माझं ते कामच आहे, जीवनाचं ध्येयच आहे की ॲज फार एज पॉसिबल भारतामधनं हा रोग जर गेला तर आपल्याला आपण स्वतःला दिलेली ती खूप मोठी भेट असणार आहे. त्यामुळे आज हो. वेळ घालवू नका, इनर्शिया काढून टाका आणि जेवढं लवकरात लवकर आपल्याला वजन कमी करता येईल, डायबिटीस आपल्या नियंत्रणामध्ये आणता येईल, ती वाटचाल आपण आत्ताच चालू करायला पाहिजे. अगदी, अगदी. नक्कीच. आमच्या प्रेक्षकांना आज जरूर खूप आनंद वाटला असेल आणि आवडलं असेल. प्रेक्षकांना माझी विनंती आहे, तुम्ही हा आमचा हेल्दीफाय डॉक्टर नियती हे YouTube चॅनल आहे आणि हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, तर जरूर करा आणि अजूनही वेगवेगळ्या विषयांवरती नियतीताई खूप छान मार्गदर्शन करत असतात, आपल्याला सल्ला देत असतात. तो जरूर तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐकावा, अशी माझी विनंती आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. आम्ही लवकरच घेऊन येतोय. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.